दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालत. अर्धा लिटर दूध घेते तर बार दूधवाल्याला जाम करती. नाही टाकलं, नाही अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही काय बोलत ती. नाही टाकलं आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पण टाका पाणी कमी पडू देऊ नका. पण टाका अजून लय घाण वास येतो. पण टाका एवढी घाण पेता का तुम्ही? पण टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल. पण टाका गुरुवार केलं का छान? बरं झालं. काही फरक पडला का? बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ. एक चला थोडं पुढं सरकायचंय. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होत होती चला थोडं पुढं सरकू आपण. आता करंट लावून देतो. फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं. कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज, पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला. हे कौतुक करायची गोष्ट आहे. कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो. पण आपण केलं असं म्हणायचं नाही. विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं, आपण फक्त निमित्त होतो. आपण 36 वर्ष निमित्त होतो, त्यानं करून घेतलं. आणि तो अजूनही, आपण तर एवढं म्हणू, तो अजूनही 36 करून घेईल. हा तसा भाव ठेवा. बस तो करून घेतो. शेतकरी वर्ग सुखी हो दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अमंगल सुरुवात. देवाला सगळ्या देवा गरीब कर मला. गरीब कर देवा मला. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल. देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल. देवा अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना. तू जर गरीबाच्या घरात येऊन दळू लागतो, तू जर गरीबाला भाजी काढू लागतो, तू जर कबीराला शेले विणू लागतो, सज्जन कुशयाला जर मांस विकू लागतो, माझ्या सवत्याला जर भाजी काढू लागतो, तर माझी 2च कामं कर देवा. एक मला गरीब कर देवा. एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा. पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांनी. कारण देवा तुझाच म्हणणं आहे, माझं नाहीये. 9व्या अध्यायात तूच सांगतोय मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू मी बहिणा दिसे. तूच सांगतो ना देवा. तू जर गरीबाच्या घरीत आहे ना, मग का असं करतो देवा? महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलविल्या, म्या चालविल्या, आणि हे जगत तुझ्या कृपेनं चालतं. तर फक्त एक कर देवा. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची टाण भागू दे. शेतीतून मोती पिकू दे आणि झोपडीला आनंदाचा धूर निघू दे. बस गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे. ईश्वरचरणी प्रार्थना. गायक वादक जलमंडपवाले माईक सिस्टीमाने. या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार. नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या कार्यक्रमाची गायक वादक जलमंडप